आणि आता बातमी नांदेडमधून आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। मशागतीची कामं सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे। मात्र डिझेल पुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। नांदेडमध्ये सुद्धा अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाहीये। हे खरं पाहिलं तर डिझेलची सगळी रांग आहे, पण इथे डिझेलचा तुटवडा जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळं अनेक डिझेलवर चालणारी जी वाहनं आहेत ते रिकाम्या हाताने जाताना पाहायला मिळत आहेत। डिझेल नाही म्हणाले मी, तिकडे पूर्ण रोड पण बघितलं, तिकडे पण नव्हतं, इथे तळवणाचे पण नाही। आता हे तिसरं पेट्रोल पंप होतं, इकडे पण पेट्रोल नाही, डिझेलच नाही। थांबलो मी, वेट केलो, परंतु नाहीच म्हणाले। आता नेमकं कुठलं कारण आहे आणि का डिझेल मिळत नाही हे मात्र पेट्रोल चालक सुद्धा सांगायला तयार नाही। गणेश सह गजानन देशमुख, टीव्ही 9 मराठी, नांदेड।